प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्याच YouTube चॅनल एसएस सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 10वी वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 जी 30 गुणांसाठी आहे आणि ज्याला वेळ 1 तास आहे, जी कृतीपत्रिका 1 ते 14 वर आधारित आहे। याचा भाग दुसरा पाहणार आहोत। भाग पहिला या अगोदरच अपलोड करण्यात आलेला आहे, त्यालाही पहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये आपला तिसरा प्रश्न। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्न सोडवा। कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे 9 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी आहे। तर पहिला प्रश्न यामध्ये विचारले, अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करा। तर इथे अनुवांशिक विकृती लिहायची। तुम्हाला माहिती आहे 4 प्रकारच्या अनुवांशिक विकृती असतात। पहिली आहे गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, दुसरी आहे एकजनुकीय विकृती, तिसरी आहे तंतुकणिकीय विकृती आणि चौथी आहे बहुघटकीय विकृती। आता एकजनुकीय विकृती परत 2 प्रकारची आहे। त्याच्यामध्ये पहिली आहे वर्णकहीनता आणि दुसरी आहे दात्रपेशी पांडुरोग, ज्याला सिकल सेल ॲनिमिया देखील म्हणतात। यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात सदोहरण स्पष्ट करा। वनस्पतीमधील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे? तर वनस्पतीमध्ये उत्सर्जनासाठी विशेष असे उत्सर्जन संस्था नसते। वनस्पतीमध्ये विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामध्ये ऑक्सिजन देखील आहे, जे आपल्याला श्वसनासाठी कामी येते। वनस्पतीमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालीत साठवले जातात। टाकाऊ पदार्थांपैकी राळ, डिंक इत्यादी पदार्थ हे मानवास उपयुक्त असतात। त्यासोबत फळांमधील गर देखील मानवास उपयुक्त असते। फुलांमधून निघणारा मध हा देखील मानवास उपयुक्त असतो। म्हणून वनस्पतीमधील जे उत्सर्जन हे मानवास उपयुक्त असते। यानंतर तिसरा प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा। तुम्ही पाहू शकता ही प्रतिक्षिप्त क्रियेची आकृती देण्यात आलेली आहे। यावरती पहिला प्रश्न विचारला की 1 व 2 मध्ये नेमका काय फरक आहे? तर 1 मध्ये काय व्हायला लागलं, 1 मध्ये आपण जेव्हा ज्वालेच्या समोर म्हणजे ज्वालेला हात लागत आहे, तर ज्योतीला हात लागत आहे तेव्हा चटका बसला, तेव्हा 2 मध्ये आपण पटकन हात मागे घेतलो। 2 मध्ये चटका बसल्याची माहिती ही कुठपर्यंत पोहोचली, तर मेरुरज्जूपर्यंत। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, 4 ही कोणती चेता आहे? तर 4 ही मेरू चेता आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न यावरच आधारित आहे, 7 हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला? तर 7 हा प्रतिसाद हाताच्या स्नायूपर्यंत पोहोचला। यानंतर चौथा प्रश्न यावरती विचारण्यात आलेला आहे, डीएनए रेणूची रचना आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा। तुम्हाला अगोदर आकृती काढायची आणि त्यानंतर डीएनएची माहिती लिहायची आहे। तर पहा, डीएनए रेणूतील प्रत्येक धागा हा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो। नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असते। त्यापैकी ॲडेनाइन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात। न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो। नायट्रोजन युक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लियोटाइड सुद्धा 4 प्रकारचे असतात। डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते। ही झाली डीएनएची माहिती सगळी। यानंतर आपण पाहूया प्रश्न चौथा, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 1 सोडवायचे आहेत आपल्याला। आता यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय, पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। तर हे 5 गुणांसाठी 5 प्रश्न दिलेत। त्यामध्ये पहिला प्रश्न दिलाय, मानवी पुरुष आणि स्त्री यांच्या गुणसूत्रात काय फरक असतो? काय फरक आहे? तर मानवी पुरुष गुणसूत्रामध्ये लिंग गुणसूत्राची जोडी ही XY आहे। पुरुषांमध्ये XY असते, तर स्त्रियांमध्ये XX असते। हा मोठा फरक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, मानवातील प्रभावी लक्षणांची नावे लिहा। तर दुमळणारी जीभ, काळे व कुरळे केस हे मानवातील प्रभावी लक्षणे आहेत। त्यानंतर जनुक म्हणजे काय? तर डीएनए रेणूतील रेणुखंडांना जनुके म्हणतात। यानंतर पुढचा प्रश्न चौथा जे आहे, दात्रपेशी पांडुरोग या विकारात अमिनो आम्लात कोणते बदल होतात? दात्रपेशी पांडुरोग म्हणजे सिकल सेल ॲनिमिया। दात्रपेशी पांडुरोग या विकारात अमिनो आम्लाची व्हॅलिन
आम्ल होतं. म्हणजे अमिनो आम्लाची जागा ही व्हॅलिन आम्ल घेते. त्यानंतर पुढची प्रश्न जे आहे ते आहे सॉफ्टवेअर म्हणजे काय. संगणकाला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती व संगणकाकडून मिळणाऱ्या विश्लेषित माहितीस आपण सॉफ्टवेअर म्हणतो. यानंतर प्रश्न 4 मधला दुसरा प्रश्न आहे आकृतीचे निरीक्षण करून पुढील उत्तरे लिहा. तर इथे कार्बन चक्राची आकृती दिलेली आहे आणि पहिला प्रश्न तोच विचारला, हे कोणतं चक्र आहे, तर हे कार्बन चक्र आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारले, हे चक्र महत्त्वाचे का आहे, तर अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन प्रक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते, म्हणून कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे चक्र आहे. हे प्रश्न 2 गुणासाठी होता. यानंतर तिसरा विचारले, या चक्रातील प्रमुख प्रक्रिया लिहा. तर काय होते, 6CO2 ची 12H2O सोबत सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या साहाय्याने अभिक्रिया होऊन C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज, पाणी आणि ऑक्सिजनचे रेणू तयार होतात. आता हेच ग्लुकोज ऑक्सिजन सोबत तंतुकणिकेमध्ये अभिक्रिया करतो आणि 6 कार्बन डायऑक्साईड, 6 पाणी आणि ऊर्जेचे रेणू तयार करतो. इथे तुमची थर्ड टेस्ट सायन्सची म्हणजेच सेतू अभ्यासाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची शेवटची टेस्ट संपलेली आहे. आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे तर मी पाहत आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला आवडतही असतील, तुम्हाला याच्यातून नॉलेजही भेटत असेल, तर आम्हाला प्रोत्साहित करत राहण्यासाठी म्हणजे तुमचं प्रोत्साहन जर भेटलं तर आम्ही आणखी माहिती देणारे व्हिडिओ बनवू. म्हणून आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न विचारायचे असतील मॅथ्सचे, सायन्सचे, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर आपण भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा.